मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरू झालेली आहे, मात्र अजूनही लोकल 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। खडवली रेल्वे स्टेशन जवळच्या सिग्नलच्या वायर्स अज्ञातांनी तोडल्या होत्या आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसला। रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत केली आहे, मात्र त्याआधी वाहतुकीवर परिणाम झाल्याने अनेक स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। सिग्नलच्या वायर्स कुणी तोडल्या आहेत याचाही तपास आता पोलीस करतायत। तर पुढच्या बातमीकडे वळतोय। पाणी टंचाईची ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तात्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। ते संभाजीनगरात बोलत होते। पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत। कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे। प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो। त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात। त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू। यानंतर नाशिकच्या पाणी टंचाईची बातमी जाणून घेऊया। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचं कळतंय। पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने महिलांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर हंड्याने पाणी आणावं लागतंय। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की या महिला हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करतायत। मायबाप सरकारने जलजीवन मिशन सारख्या योजना सुरू केल्या, मात्र या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या का असा सवाल आता संतप्त नागरिकांनी विचारलाय। तर आता अमरावती जिल्ह्यातही पाण्यासाठी 70 गावं तहानलेली आहेत असं कळतंय। वाढत्या तापमानामुळे जलस्रोत कोरडी पडली आहेत आणि पाणी पुरवठ्यासाठीच्या जिल्ह्यातल्या योजना कुचकामी ठरल्यात। मेळघाटात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांची धावपळ होतीये। शासनाकडून 12 टँकर आणि 44 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। तर आता जालन्यातूनही पाणी टंचाईचीच बातमी समोर येते। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसायला लागल्यात आणि 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे आणि इतर प्रकल्पांमध्ये सुद्धा केवळ 19%च पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसायला लागल्यात। उन्हाची तीव्रता वाढली आणि त्यामुळे प्रकल्पांच्या पाणी पातळीत सुद्धा झपाट्याने घट होतीये। तर राज्यभरातच पाणी टंचाई निर्माण झाल्याचं समोर येतोय। त्यामुळे ऐन उकाड्यामध्ये आता पाणी टंचाईची समस्या खूप गंभीर बनली आहे आणि सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। यानंतर वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। सोन्यानं आता विक्रमी उच्चांकी दर गाठला असून लाखाच्या उंबरठ्यावर सोनं पोहोचले। सोन्याचा भाव प्रतितोळा 98,000 इतका झाला असून लवकरच सोनं लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। सोन्याच्या आयातीत मार्चमध्ये 192.13% वाढ होऊन ती 4.47 अब्ज डॉलर्सवर नोंदवली गेली आहे। जानेवारी 2024 मध्ये सोन्याची आयात 1.53 अब्ज डॉलर्सवर मर्यादित राहिली होती। जागतिक अनिश्चिततेमुळे आणि सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला असून मध्यवर्ती बँकांकडून वाढती मागणी हे किंमत वाढीचं प्रमुख कारण सांगण्यात येतंय। परभणीत बच्चू कडू आज माळसोना गावाला भेट देऊन निषेध आंदोलन करणार आहेत। इथल्या सचिन जाधव नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती। त्यानंतर त्याच्या पत्नीनंही जीवन संपवलं होतं। त्यांच्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय। मुंबई हायकोर्टानं घाटकोपरमधील मैदानासाठी राखीव जागेबाबत सुनावणी दिली आहे। यावेळी टिप्पणी करताना महापालिकेला कोर्टानं फटकारलंय। अनधिकृत कम्युनिटी हॉल एका आठवड्यात पाडण्याचेही यावेळी आदेश दिलेत। बेकायदा बांधकामास जबाबदार धरत अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि 6 महिन्यात अहवाल सादर करण्यासही सांगितलंय।
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात भिडे पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असणार आहे। सोमवारपासून तब्बल 1.5 महिना पूल बंद ठेवण्यात येईल। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। महाबळेश्वरच्या पर्यटकांसाठी महत्त्वाचा निर्णय वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेंनी जाहीर केलाय। 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी घोषित करण्यात आली आहे। 2 ते 4 मेला महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे। त्यामुळे पर्यटकांना टोल माफीचा फायदा होणार आहे। हजरत सातपीर सय्यद बाबा दर्गा पाडल्याबाबत नाशिक महापालिकेच्या नोटीसला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। दर्ग्याच्या याचिकेला यादीत न घेतल्याबद्दल मुंबई हायकोर्टाकडून अहवालही मागवण्यात आलाय। आता या प्रकरणी 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे। पुरंदर विमानतळासाठी सुरुवातीला ड्रोनने सर्वेक्षण होणार आहे। यामुळे जिरायती बागायती क्षेत्र किती आहे हे कळणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी विमानतळाला जागा देण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे आता ड्रोनने सर्वेक्षण करण्यात येणार आहे। 9 मे पासून ड्रोन सर्वेक्षणाला सुरुवात होईल। नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। विमानतळावर 15 विमाने थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच प्रवासी क्षमता ताशी 300 हून 1500 पर्यंत नेणार आहेत। अहिल्यानगरच्या प्रवरा नदीवरील कोल्हार बांधाऱ्याच्या 5 कोटी रुपयांच्या कामाला गती मिळाली आहे। या कामाला सुरुवात झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान यावेळी पाणी गळती आणि बंधाऱ्याची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तर आता एक सविस्तर बातमी पाहतोय। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर नंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठा विरोध होतोय। जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातल्या 12 ते 13 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्यामुळे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असलेल्या या गावांमधलं पर्यावरण धोक्यात आलंय। शेती बागायतीही नष्ट होणार आहे। तसंच पाण्याचे स्रोतही बंद होतील। वनतोडीमुळे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढणार आहे आणि त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी आता शेतकरी करतायत। पट्ट्यात जेवढे जमीन मालक येत आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही एक विशेष सभेचं आयोजन करणार आहोत आणि त्यात त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्यांचं जे म्हणणं असेल ते आम्ही वरपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। या संदर्भात आमचा शासनाला विरोध नसेल, परंतु प्रशासनाला आमचा नक्कीच विरोध असेल। 13 गावांमधील जे जमीन मालक किंवा शेतकरी ज्यांचं आज 100 वर्ष तिथे त्यांचं उत्पन्न त्याच्यावर आधारित आहे, त्यांना न कळवता जर ही प्रक्रिया होत असेल तर आमचा या गोष्टीसाठी विरोध असेल। तर या गावामधला बहुसंख्य भाग, जवळपास सर्वच भाग म्हणा, हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे। जागतिक बायोडायव्हर्सिटीचा हा हॉटस्पॉट आहे। तुम्ही 100 मीटर रुंदीचा असा हा 6 पदरी हायवेसाठी हा निसर्ग कापणार आणि कोणासाठी कापणार? हे कोणाला पाहिजे हायवे? आज आधी प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। हा हायवे इथल्या जनतेला, इथल्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना नकोय। तर आता बातमी समोर येते ती म्हणजे पुण्यातल्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात। MPSCच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर MPSCच्या मुद्द्यावरून जे विद्यार्थी आंदोलनात बसले तर त्यांच्या आंदोलनाला आता यश आलंय आणि त्यांच्यासाठी त्यांनी पवारांची भेट घेऊन आभार मानलेत। या झालेल्या आंदोलनावेळी शरद पवारांनी MPSCच्या अध्यक्षांना फोन लावून मागणी मान्य करण्याची विनंती केली होती। तर आता राजकीय कोटातून बातमी समोर येते। पाण्याच्या प्रश्नावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाहीये, टँकर माफिया भाजपला अर्थपुरवठा करतायत असा आरोपच राऊतांनी केलाय। तर कोण संजय राऊत असं म्हणत फडणवीसांनी याला प्रत्युत्तर दिलंय।
सरकार अजिबात गंभीर नाही ना. पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात प्रथमच, नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी, यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे. मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून. काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतात सांगावं ना जरा. हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत. पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाई. कोण संजय राऊत? पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाई. कोण संजय राऊत? यानंतर पुन्हा एकदा वळतोय टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. रविवारी मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी सकाळी 11 ते 4 मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईत आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचं काम करण्यात येते, त्यामुळे आज रात्री चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होणार आहेत. E5 आणि E3 श्रेणीतील या शिंकनसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीलाच भारतात येणार आहेत. लातूरमध्ये रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी सप्टेंबर 2025 कालावधी ठरवण्यात आलाय. वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्यासाठी 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 705 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे. तेजस एक्सप्रेस आल्यानंतर केवळ एका महिन्यात 70 लाख रुपयांचा नफा कमावलाय. ही आकडेवारी भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठी कमाई आहे. तिकीट विक्रीतून 3.70 कोटी रुपये मिळाले असून प्रतिदिनी सरासरी 17.50 लाख रुपये उत्पन्न होत आहे. हे यश खासगीकरण आणि रेल्वे क्षेत्रातील सुधारणांचा परिणाम आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने नियमित प्रवाशांमध्ये बाहेरगावी जाण्याची भर पडली आणि त्यामुळे रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या CSMT लोकमान्य टिळक टर्मिनस कल्याण पुणे येथे फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. PMPच्या 123 नवीन बस सेवा बंद झाल्या आहेत. महिन्याभरापूर्वीच दाखल झालेल्या 123 नव्या CNG बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेला 150 नव्या ई-बस प्राप्त होणार आहेत. पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत या बस मिळणार आहेत. यापैकी 75 बसेस कोराडी डेपो आणि उर्वरित 75 बसेस खापरे डेपोतून संचालित करण्यात येणार आहेत. यासाठी मनपा आयुक्तांनी डेपोच्या मीटर रूम, ट्रान्सफर रूम आणि चार्जिंग स्टेशनची पाहणी केली आहे. आता पाहूयात एक विशेष रिपोर्ट. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रही करू शकतात. एक ऐतिहासिक चमत्कार घडलाय. वैद्यकीय क्षेत्रात नेमकं काय घडलंय पाहूयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट. तंत्रज्ञानाचा चमत्कार, AIच्या मदतीनं बाळाचा जन्म, वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा. विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत. जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं ते आता यंत्रेही करू शकतात. असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडलाय.
जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित IVF सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या मदतीनं एका बाळाचा जन्म झालाय. चला जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला. मेक्सिकोच्या ग्वाडलाजारा शहरात ही घटना घडली. एका 40 वर्षीय महिलेनं AIच्या मदतीनं IVF प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. हे विशेष. ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहूया. ICSI म्हणजेच इंट्रासायक्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक शुक्राणू अंड्यात सोडतात, पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते. न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली. ही सिस्टीम AI आणि डिजिटल नियंत्रणानं 23 टप्प्यांची प्रक्रिया पार पाडली. यंत्रानं शुक्राणू निवडले, लेझरनं निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले. प्रत्येक अंड्यासाठी फक्त 9 मिनिटं 56 सेकंद लागले. ही पूर्ण प्रक्रिया स्वयंनियंत्रित असल्यामुळे जे IVF लॅबमधल्या ज्या प्रोसिजर्स असतात, एक साधारण 30 ते 23 टप्प्यांच्या ह्या प्रोसिजर असतात, तर या प्रोसिजर या मशीनने पूर्ण केल्या आहेत. आणि या तंत्रज्ञानामुळे IVFच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. या तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख भ्रूणतज्ञ डॉक्टर जेक्स कोहेन यांच्या मतानुसार हे तंत्रज्ञान IVF मध्ये क्रांती आणेल. या प्रक्रियेत 5 पैकी 4 शुक्राणू यशस्वीपणे फलित झाले. त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला, ज्यामुळे बाळाचा जन्म झाला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल. यामुळे IVFचा खर्च कमी होऊ शकतो, यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दाम्पत्यांना संतान प्राप्तीची नवी आशा मिळू शकते. त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही, तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. ब्युरो रिपोर्ट, सामगी.